काँग्रेसला मतदान करण्याकरता जारी करण्यात आलेल्या कथित फतव्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। कथित फतव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। राज ठाकरेंनी कळव्यातील सभेत फतव्याचा उल्लेख करून जोरदार तोफ डागली होती आणि त्यातच फतव्याची प्रत समोर येते। असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिमनं काढलेल्या फतव्याची ही प्रत न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणली आहे। दुबई अमिरातीमधील मुस्लिम संघटना आणि असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम संघटनेकडून हा फतवा जारी करण्यात आलाय। काँग्रेसला मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या कथित फतव्यात विविध आमिष सुद्धा दाखवण्यात आली आहेत। परदेशातून हा मतदानाचा फतवा जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस मुस्लिमांचा खरा मित्र असल्याचा उल्लेख या फतव्यात करण्यात आला आहे। काँग्रेसला मतदान केल्यास सर्व आर्थिक मदत केली जाईल असं फतव्यात नमूद करण्यात आलंय। राज ठाकरे यांनी रविवारीच कळव्यात घेतलेल्या जाहीर सभेत अशा फतव्याचा उल्लेख केला होता। आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं, मुसलमानांनी मतदान करावं का? कारण गेल्या 10 वर्षामध्ये वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला मिळालं नाही। राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि फतव्याची प्रत व्हायरल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली। राजसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना जे म्हणायचं ते बिनदिक्कतपणे म्हणतात। याचे परिणाम काय होतील वगैरे वगैरे त्याचा ते विचार करत नाही, म्हणणं चुकीचं आहे। ते बरोबर त्याचा विचार करतात की ही सर्वसामान्य माणसाची मानसिक आवश्यकता आहे। त्यामुळे वेगवेगळे फतवे काढावर आल्यानंतर सर्वसामान्य माणसानेच त्यांना फीडबॅक दिला की बाकीचे सगळे फतवे काढणार आणि आपण काय करणार। सर्वसामान्य माणसाच्या मनातला आवाज त्यांनी त्याशी बोलून दाखवला। फतव्यात काँग्रेसला मदत करण्याचं आवाहन करण्यात आल्यामुळे भाजपनं तोफ डागली आहे। त्यामुळे काँग्रेसकडून सुद्धा पलटवार करण्यात आलाय। भाजपकडे फक्त हिंदू मुस्लिम हाच मुद्दा असल्याचा आरोप होतोय। तसंच विकासावर भाजपकडून काहीही बोललं जात नाही असा पलटवार काँग्रेसनं केलाय। धर्माच्या नावावर मतदान मागतात, हिंदू मुस्लिम याच्याशिवाय दुसरं त्यांना काही सुचत नाही। या पूर्ण निवडणुकीमध्ये मोदींकडे कुठला कार्यक्रम आहे असं आम्हाला कोणतंही भाषण ऐकायला मिळालं नाही, असं कोणतंही त्यांचं बोलणं आम्हाला ऐकायला मिळालेलं नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या देशातला मतदार हा हुशार आहे आणि हा मतदार आपल्या स्वविवेक बुद्धीने मतदान करेल असा आमचा विश्वास आहे। महाराष्ट्रात 4थ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असताना आणि 5व्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी हा कथित फतवा जारी करण्यात आलाय। त्यामुळे या फतव्यावरून जोरदार राजकारण सुद्धा सुरू झालंय। आता या कथित फतव्याचा कुणाला फायदा होतो आणि कुणाला नुकसान हे 4 जूनला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।